मित्र हो, आजला जोरात पाऊस पडणार आहे तुम्हाला सांगतो मी. आणि आजचं काय सांगा वातावरण. अरे याबा, अरे मित्र हो याबा कसं काय पागल लोक आहे मित्र हो. याबा कसा कचरा फेकला हो. अरे 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 काय मूर्ख लोक हो मित्र हो. याबा तो तुम्हाला कदाचित दिसत याबा तो व्यक्ती ना इकडे ना पिशवी घेऊन इकडे पळाला पाहतो. आता गाडीवरती चालता चालता त्यानं कचरा फेकला पहा इकडे. जय बेटा जय. किती बावळट लोक आहे मित्र हो. चालता चालता इकडे या भिंतीच्या पलीकडे काय इथं अशा आजूबाजूला कचरा फेकत राहते. मला सांगा तुम्ही आता हा कचरा आधी किती किती कचरा फेकला हा इथं भयानक. थांबा तुम्हाला मी दाखवतो. आता कचरा काय फेकायची जागा आहे का मित्र हो. या ही पिशवीची पिशवीच आहे मित्र हो इथं. थांबा तुम्हाला दाखवतो बा मी. बा ही एवढी मोठी कचऱ्याची पिशवीच आहे ना. आता इथं आणून एका व्यक्तीने फेकली आणि मित्र तो तिकडं पळाला. आता गाडीवर फास्ट होता म्हणून मला ते दिसलं नाही खूप दूरपर्यंत. त्याच्यामुळे पण मित्र काय करायचं या असे नागरिकांना लाजा वाटल्या पाहिजे ना. त्या भिंतीच्या पलीकडे नुसतं फेकू राहिले कचरा. काय दुर्गंध, काही कोणी मांसाचे तुकडे, कोणी काही घरगुती असे कचरे. अरे असे डस्टबिन दिली ना या बाबा मी अशी डस्टबिन ठेवली पाहिजे. अशा डस्टबिन मध्ये ना असा कचरा असा टाकला पाहिजे पहा मित्र हो. आता इकडे तिकडे रस्त्यावर नाही पाडला पाहिजे. काय करावं राव मित्र या लोका पुढं काय डोकं काम करायला नाही. आता ताण आला राव मित्र लोक पुढं. मला काय म्हणजे काय टेन्शनचे कामं झाले आधी. असे रस्त्याने इतकी कचरे फेका लागले कधी कसं करावं सांगतोय मी. त्या नागरिकांना कसे अक्कलीन कसे समजीन. आता असा रस्त्यानं आता भररोडानं आता इकडं कधी कधी त्या साईडला कधी ह्या साईडला कचरा फेकू राहिले. काय चाललंय काय नेमकं नुसतं कचरा कुंडीच करणं लावली मित्र हो. आता मी झाडून झुडून डब्यामध्ये आता मी ती पिशवी ठेवून दिली पा आहे भाई. आता मी काय करेन तो टपरी बंद झाली ना. आता कचरा मला तिला गाडी उभी असते पा त्या गाडीमध्ये कचरा नेऊन टाकतो. काय नाही ते आता एक जण आहे ना गाडीवरती ना कचरा लय मोठा आहे ना. म्हणजे चालता चालता फेकून चालले गेलं राव ते. आता ना एवढ्यामध्ये हे काय आता ती पिशवी मी उचलली एवढ्यामध्ये आणि आता इकडे आणून टाकली पाहता. आता गाडी येते ना तिथे दुपारी कचरा ती मोठी महानगरपालिकाची. आता तिच्यामध्ये नेऊन टाकतो तो. लोक चालता येता नुसतं कचरा फेकत राव काय म्हणजे मला कळतच नाही त्या लोकांचं धोरण. तुम्ही बी पाहता बऱ्याच वेळ कसे चालता आता आहे ना अशा फेकून त्याच्या पन्न्या गिन्या अवघड झालं आहे की नाही. बरं असं रस्त्याने नाही फेकलं पाहिजे राव. अवघड झालं काय काय. या मित्र हो हात जोडून विनंती आहे. आता हे जे आपली नागरिक हे डोळ्यानं बरेच दिवस पाहिलेले लोक असं रस्त्यानं कचरा फेकत आहेत. आता ही पिशवी आता मी डस्टबिन मध्ये ठेवली पा. आता दुपारी आता टपरी बंद केली ना. आता ही पिशवी मी आता तिला याच्यामध्ये महानगरपालिकेचा कचरा गाडी घंटा गाडी त्याच्यामध्ये टाकतो आणि हे करतो. इथं म्हणजे या कचरा राफादाफा करतो. असं रस्त्यानं पडेल कुठे मी कचरा दिसू देणार नाही मित्र हो आहे की नाही. आता सध्या माझ्या डस्टबिन मध्ये हिला ठेवून देतो. हिला ठेवून दिले आता आहे की नाही. आणि नागरिकांना विनंती हात जोडून कळकळीची या बंधूची तुम्हाला असा रस्ता कुठं बी रस्त्यात कचरा कुठं टाकू नका. खासकर जिथं स्वच्छता चांगली जागा आहे आता परिसर स्वच्छ आहे तिथं स्वच्छ करू नका मित्र. या ही जागा किती स्वच्छ. आधी लोक सकाळी व्यायाम करायला जाते गट्टून पलीकडच्या साईडनं पण इकडून म्हणे गट्टून पाय पाय चालतात. काही वृद्ध लोक सकाळी व्यायाम करतात. मग ही जागा स्वच्छ पाहिजे की नाही. हे गट्टू लावलेत कशासाठी आपल्याला सकाळी पाय पाय चालायला की बाबा रस्त्यात कोणी चालू नाही काही विजा होईल म्हणून त्याला. त्याच्यामुळे ह्या साईडला गट्टू लावून तुम्ही चालू शकता. सकाळी व्यायाम करू शकता जॉगिंग करू शकता. तिकडच्या साईडला पण तसंच केलेलं आहे. आणि तिकडे कधी दोन्ही साईडला कधी कचरा दोन्ही साईडला कधी कचरा कधी पडेला असला तर लोक रस्त्याच्या मदत चालते. मग कचऱ्यावर तर चालणार नाही बरोबर आहे. तर मग ते अपघात व्हायचे चान्सेस आहे की नाही. हा जोडून विनंती आहे जे कोणी कचरा असे टाकत असतील त्यांची जय भीम जय भीम. तर हे सव मोडा मित्र हो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा फॉलो करा शेअर करा.